जपाची माळ मी आज घेऊन ठेवायला सांगितलेली आहे सगळ्यांना. हे अशी जपाची माळ घेऊन बसा. बघा 108 वेळा आपण ही होपोनोपोनो प्रार्थना म्हणणार आहोत. आणि आपला जो दुसरा हात असणार आहे, बघा मी व्हिडिओ ऑन केलेला आहे. एका हातामध्ये तुम्ही जपाची माळ घेणार आहात. दुसरा हात हा तुम्ही नाभीवर ठेवणार आहात आणि त्याद्वारे तुम्ही प्रत्येक चक्रावर लक्ष घेऊन येणार आहात आणि त्याद्वारे तुम्हाला जी व्हायब्रेशन्स येत आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. चंद्र नाडीला सगळ्यांनी ॲक्टिवेट केलेलं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडा. पाठीचा कणा पूर्ण रेखीचं ध्यान होईपर्यंत ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. एका हातामध्ये तुम्ही जपाची माळ घेतलेली आहे आणि दुसरा हात तुम्ही नाभीवर ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. सगळ्यात अगोदर होपोनोपोनो प्रेयरचे जनक आपण म्हणू शकतो सिमोएना आणि हुईलेन यांना मनापासून त्यांचे आभार मानायचे की ज्यांच्याद्वारे ही सुंदर प्रार्थना सगळ्या जगाला मिळालेली आहे आणि त्याद्वारे सगळ्यांना या प्रार्थनेद्वारे आपल्या आयुष्यामध्ये हवे त्या गोष्टी मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शांतता. गतकाळामध्ये जर काही झालं असेल किंवा प्रारब्धामध्ये जर काही गोष्टी घडल्या असतील तर आपण म्हणू शकतो की ही कृतज्ञतेची प्रार्थना त्याद्वारे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. पूर्ण लक्ष आपलं शरीरामधले पहिले महत्त्वाचे चक्र, मूळ आधार असलेले चक्र, मूलाधार चक्र याच्याकडे घेऊन या. पाठीच्या कण्याच्या टोकाजवळ असलेले हे चक्र आपल्या जननेंद्रियाच्या वरती. कल्पना करायची सुंदर असा लाल प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र बंद डोळ्यांमधनं पृथ्वी ग्रहाला बघायचंय. आता ह्या पृथ्वी ग्रहावर तुम्ही बघायचे या चक्राची अधिदेवता श्री गणेशा जे ह्या पृथ्वीवर विराजमान झालेले आहे. ओम गम गणपतये नमः. विघ्नहर्त्या बाप्पांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या शिवशक्तीच्या ध्यानाद्वारे कल्पना करायची आहे गणपती बाप्पांचे भरभरून पृथ्वी तत्व स्वरूपामधील आशीर्वाद आपल्यापर्यंत येत आहेत. बघा ते आशीर्वाद येताना त्याच्यामध्ये काही अडथळे येत आहेत. त्या अडथळ्यांमध्ये प्रामुख्याने आहे आपल्या स्वतःवरचा विश्वास. आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला कमी झालेला आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे. पृथ्वी तत्वरूपी आपले विचार जे सक्षम नाही आहेत त्या पृथ्वी तत्व स्वरूपामधील विचारांना आपण होपोनोपोन या प्रार्थनेद्वारे सक्षम करत आहोत. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत ही प्रभावी 4 वाक्य आपण म्हणणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. बघा पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानत आहोत.
कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आपलं खूप प्रेम आहे या पृथ्वी ग्रहावर. खूप मनापासून प्रार्थना पृथ्वी तत्वासाठी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. खूप धन्यवाद मागायचे या पृथ्वीचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर आपण घेऊन आलेलो आहोत. या चक्रामधले सूक्ष्म अवयव, आपले दोन्ही सक्षम पाय, आपले दोन्ही गुडघे, जननेंद्रिय, त्यांच्यामध्ये असलेले पृथ्वी तत्व, जे फक्त आपल्या चुकांमुळे हे पृथ्वी तत्व कमी होत आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. बंद डोळ्यांमधून मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला बघायचंय. बघा, लाल प्रकाश जो प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत आहे. तो लाल प्रकाश आधी धूसर झालेला आहे. आता त्या प्रकाशाला तुम्ही कल्पना करा की तो प्रकाश आता गडद गडद होत आहे. गडद लाल रंगामध्ये आपल्या मूलाधार चक्राला बघा. प्रत्येक सूक्ष्म अवयवाला लाल प्रकाशात बघा. गडद लाल प्रकाश इथल्या प्रत्येक अवयवावर पडलेला आहे. आपले दोन्ही पाय, ज्याद्वारे पवित्र धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत, कळत न कळत जर आपल्याकडनं काही चुका होत असतील तर आपण माफी मागायची. या पृथ्वी ग्रहाची, या पवित्र दैवस्थानांची. आपल्यावरचा विश्वास जर आपण कमी केलेला असेल तर या प्रार्थनेद्वारे तो वाढत आहे. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत ही प्रार्थना म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपण देवाने निर्माण केलेली पृथ्वी तत्व स्वरूपामधील एक सुंदर कलाकृती आहोत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले निर्णय एकदम सक्षम झालेले आहेत. त्या निर्णयांना आपण गती देत आहोत या सुंदर प्रार्थनेद्वारे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. खूप खूप प्रेम आहे या पवित्र मनुष्य जन्मावर. या सक्षम सुंदर देहावर आपलं खूप प्रेम आहे. गतकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या असतील, प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा विसर आपल्याला पडलेला आहे. याच्या पुढे आता आपण फक्त कृतीवर भर देत आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. गडद लाल प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे. आता पूर्ण लक्ष म्हणजे आज्ञा चक्रामधनं नाभीच्या 4 बोटं खाली स्वादिष्ठान चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या. विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले हे चक्र, ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी, विविध सुंदर नाते संबंधांद्वारे चंद्रासारखी शीतलता आपल्या आयुष्यामध्ये आहे. पण जर का गतकाळामधील काही गोष्टींमुळे जर आपल्याला त्रास होत असेल, आपल्या नाते संबंधांमध्ये जर काही विकल्प आले असतील, तर ह्या होपोनोपोनोच्या प्रार्थनेद्वारे आपण त्या नाते संबंधांना एक चांगले वळण देत आहोत. केशरी प्रकाश स्वादिष्ठान चक्रावर बघायचा आहे. बघा, ज्याप्रमाणे पाणी खळखळून वाहत असते, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असलेले विविध नाते संबंध सुंदर असा केशरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. हा फिक्कट केशरी प्रकाश आपल्याला दिसत आहे. विविध भावनांचा संबंध असलेले हे चक्र विसर्जन क्रियेशी संबंधित, ज्याप्रमाणे दररोज आपण शुद्धीकरण करत आहोत आपल्या अंतर्मनाची, बाह्य शरीराची, त्याप्रमाणे होपोनोपोनो ह्या प्रेयरद्वारे आपण आपल्या नाते संबंधांमधील आलेल्या विकल्पांची शुद्धता करत आहोत. नको असलेल्या गोष्टींचे आपण विसर्जन केलेले आहे. नवीन प्रवाह, खळखळता प्रवाह, प्रेमाचा प्रवाह यांना ऊर्जा प्राप्त होत आहे या सुंदर प्रार्थनेद्वारे. खूप आभार मानायचे या सुंदर प्रार्थनेचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. बघा, कोणाला आपण दुखावले असेल, आपली जवळची व्यक्ती, आपले विविध नाते संबंध, आपली रक्ताची संबंध, आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत, भरपूर प्रेम करणारी लोक आपल्याला आहेत. त्या प्रत्येकाचे खूप आभार या सुंदर प्रार्थनेद्वारे. भावनांची घट्ट वीण ह्या प्रार्थनेद्वारे आपण घालत आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. कल्पनेमधून आठवून बघा, जर आपण कोणाला दुखावले असेल, बंद डोळ्यांमधून आज्ञाचक्रामधनं त्या व्यक्तीला बघा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you.
आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. केशरी प्रकाश गडद होत चाललेला आहे. आपले नाते संबंध दृढ होत आहेत. आपण एक पवित्र आत्मा आहोत. या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये आणि काहीही घेऊन जाणार नाहीये. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. आपल्या लोकांचे खूप आभार मानायचे. सगळ्या दैवी शक्तींचे, पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या पवित्र नद्यांना जर कळत नकळत आपण त्रास दिला असेल, त्या पवित्र नद्यांचे जल जर आपल्याकडनं दूषित झाले असेल, आपल्या पूर्वजांकडनं दूषित झाले असेल, तर खूप माफी मागायची. या पवित्र नद्यांची, त्यातल्या प्रत्येक थेंबाची खूप माफी मागायची. रक्ताचे नाते, त्यातल्या प्रत्येक थेंबाचे माफी मागायची, आभार मानायचे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you, I love you. खूप आभार मानायचे प्रत्येक पवित्र नात्यांचे, पवित्र नद्यांचे. या पवित्र नद्यांच्या ठिकाणी असलेल्या पवित्र धार्मिक स्थळांचे खूप आभार. चंद्रग्रहाचे खूप आभार. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. जेव्हा सातत्याने आपण कोणी कितीही वाईट वागला तरीही प्रार्थना म्हणत असतो, त्याद्वारे त्या व्यक्तीबद्दल फक्त चांगल्याच भावना आपल्याकडे यायला लागतात. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. प्रत्येक व्यक्ती खूप चांगली असते. परिस्थितीने ती व्यक्ती वाईट वागते. खूप आभार आपल्या प्रत्येक नात्यांचे, आपल्या आई वडिलांचे, आपल्या बहीण भावंडांचे, आपले सासू सासरे, दीर नणंद, आपला आयुष्याचा जोडीदार, आपली मुलं. बघा ही सुंदर नाती, आपले प्रेमळ नातेवाईक, प्रत्येकाचे आभार म्हणा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. पूर्ण विसर्जन नको असलेल्या गोष्टींचे, नको असलेल्या विचारांचे. स्वाधिष्ठान चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन या. अग्नी तत्व स्वरूपामधील दिव्य ब्रह्मांडीय शक्ती सूर्यनारायण, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. या ब्रह्मांडीय दिव्य वैश्विक शक्तीद्वारे सूर्यनारायणांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सोनेरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. अन्नमय कोश ज्याचा संबंध आहे अग्नी तत्वाशी. बघा आपला अन्नमय कोश जर व्यवस्थित काम करत नसेल, इथल्या अवयवामध्ये जर काही त्रास होत असेल, तर ती फक्त आपली आणि आपलीच चूक आहे.
त्या प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे, त्यांची माफी मागायची, त्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे. प्रत्येक अवयवाला सोनेरी प्रकाशात बघा. आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपल्या अन्नमय कोशाला भरपूर त्रास झालेला आहे. प्रत्येक अन्नमय कोशामधील अवयवाला सोनेरी प्रकाशामध्ये बघा. आत्ता हा सोनेरी प्रकाश तुम्हाला धूसर दिसत असेल, त्याच्यामध्ये अडथळे आलेले आहेत फक्त आपल्या चुकांमुळे. आता खूप आभार व्यक्त करायचे ह्या प्रत्येक अवयवांचे. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. बघा, ज्याप्रमाणे चूल पेटवताना जर इंधन व्यवस्थित नसेल, व्यवस्थित पेटवलं नसेल, तर ती चूल पण व्यवस्थित पेटत नाही. त्याप्रमाणे आपला अन्नमय कोश, त्या अन्नमय कोशाला पूरक असलेले अग्नी तत्व या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे भरभरून आपल्या अन्नमय कोशाला मिळत आहे. आत्तापर्यंत आपण गतकाळात प्रारब्धामध्ये फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक पदार्थ आपल्या शरीरात आपण घेतलेले आहेत. त्या पदार्थांमुळे जे छोटे छोटे अडथळे आपल्या अन्नमय कोशात तयार होत आहे, आपल्या अन्नमय कोशामधल्या अवयवांना त्रास होत आहे, त्यांची माफी मागा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. जन्म झाला तेव्हा सुदृढ शरीर, आईवडिलांची पुण्याई, त्यामुळे सक्षम असे मन, सगळे सक्षम अवयव आपल्याला मिळालेले आहेत. फक्त आपण अग्नी तत्व, इतर तत्व न सांभाळल्यामुळे आपल्या अवयवांना त्रास होत आहे. खूप आभार मानायचे, मनापासून माफी मागा प्रत्येक अवयवाची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा, प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत. लख सोन्यासारखा चमचमणारा सोनेरी प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. आपला एक हात जपमाळेमध्ये आहे, दुसरा हात नाभीवर आहे. नाभीच्या ठिकाणी आहे हारा चक्र, जे 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान. या केंद्रस्थानाचे खूप आभार मानायचे. अग्नी तत्व स्वरूपामधील सूर्यनारायणांचे खूप आभार. आत्तापर्यंत आपल्याला कळालेलंच नाहीये की ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा सूर्यनारायण न चुकता आपल्या भेटीला येत आहेत. त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार माना, माफी मागा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. या जगामध्ये असे कितीतरी देश आहेत जिथे सूर्यप्रकाश पडत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला रोज सूर्यनारायणांचे दर्शन होते. खूप खूप आभार अगदी मनापासून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आता पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थानी
अनाहत चक्रावर घेऊन या. हिरवा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. शिवशक्तीचं स्थान असलेले हे चक्र, शिवशक्तीचेच सुंदर असे स्वरूप म्हणजे श्री हनुमानजी, जे या कलियुगामध्ये त्यांची प्रचिती आपल्याला देत आहेत. ओम हम हनुमते नमहा. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, शरीरामधील वायू तत्व जे बिघडलेले आहे, गतकाळामध्ये जो चुकीचा आहार आपण ग्रहण केलेला आहे, चुकीचे अन्नपदार्थ जे आपण खाल्लेले आहेत, त्याद्वारे जे वायूमध्ये असंतुलन झालेले आहे, त्या वायूच्या देवतेला आधी डोकं टेकवून नमस्कार करा. ओम हम हनुमते नमहा. त्यांची मनापासून माफी मागा. एक आर्तसाद हनुमानजींना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला माफ करा हनुमानजी, तुम्हाला मी ओळखू नाही शकलो, मला प्लीज माफ करा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ह्या वायू तत्वावर माझं खूप प्रेम आहे. या पवित्र मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे. माझा पूर्ण विश्वास श्री हनुमानजींवर. या कलियुगामध्ये त्यांचे भरभरून वायू तत्वरूपी आशीर्वाद मला मिळत आहेत. त्यांची मनापासून प्रार्थना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. कळत न कळत माझ्या शरीरामध्ये जर वायू तत्व बिघडलेले आहे, ते फक्त माझ्याद्वारे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हृदयामध्ये जी शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू आहे, त्या रक्तशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये जर काही अडथळे येत असतील तर फक्त माझ्या चुकांमुळे ते मी एक्सेप्ट केलेलं आहे. आणि कृतज्ञता वायू तत्वाची, हनुमानजींची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. भरभरून प्रेम असलेले हृदय, प्रेमाचे झरे या हृदयामध्ये वाहत आहेत. आणि जर दुसऱ्यांबद्दल मी वेगळा काही विचार केला असेल तर मी मनापासून त्यांची माफी मागतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. खूप आभार. सुंदर आणि सक्षम हृदयाचे, प्रेमाने भरलेले हे हृदय. आणि त्या हृदयामध्ये जर कुठे राग, लोभ, द्वेष, मत्सर हे जर काही आलं असेल तर त्या हृदयाची मी मनापासून माफी मागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. बघा, या जगामध्ये प्रेम अतिशय श्रेष्ठ आहे. प्रेमाद्वारे प्रत्येक गोष्ट आपलीशी होत आहे. खूप आभार आपल्या प्रेमळ अंतःकरणाचे. सुंदर असा हिरवा प्रकाश, जणू श्रावण महिन्यामध्ये सुंदर हिरवी शेते, त्यांचा रंग, असा रंग आपल्या अनाहत चक्रावर पसरलेला आहे. प्रेमाने तुम्ही कितीतरी गोष्टी जिंकू शकता. प्रेम हे असे शस्त्र, प्रेमाचे शस्त्र, जे वैश्विक शक्तीद्वारे भरभरून तुम्हाला प्राप्त झालेले आहे.
खूप आभार आपल्या सगळ्या रेकी ग्रँड मास्टरचे, रेकी मास्टरचे. प्रेमरूप असलेली ही ब्रह्मांडीय शिवशक्ती. खूप आभार वायूच्या देवतेचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. गडद हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार या सुंदर प्रार्थनेचे. पूर्ण लक्ष आता विशुद्ध चक्रावर घेऊन या. कंठ, सुंदर वाणी, सुंदर विचार, सुंदर भावना. बघा, त्या भावनांना जर मी अडवून ठेवलं असेल, माझा कंठ दाटून आलेला असेल, जर वाईट विचार मी कोणाचा केला असेल, तर मी खूप माफी मागतो. जर मी कोणाला वाईट बोललो असेल, त्याद्वारे मी आकाश तत्वामध्ये माझ्या अडथळे तयार केलेले आहेत. त्या आकाश तत्वाची मी माफी मागतो अगदी मनापासून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आकाश तत्वाची देवता देवी सरस्वती यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, या विशुद्ध चक्रामध्ये अडथळे मी स्वतःहून तयार केलेले आहेत. गतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या सगळ्या चुकांची मान्यता मी करत आहे. त्याद्वारे आकाश तत्वाप्रमाणे माझे विचार होत आहेत. इथल्या सूक्ष्म अवयवांमध्ये जर काही अडथळे झाले असतील, मला देवाने अगदी सक्षम अवयव दिलेले आहेत, चांगली बुद्धी दिलेली आहे. अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान याच्यामध्ये जर मी कुठे कमी पडत असेल, जर मी माझ्या मनात काही ठेवत असेल, तर मी खूप माफी मागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी मी सगळ्यांना सांगत आहे. कुठेही आडपडदा नाहीये, सगळ्या गोष्टी साध्य होत आहे. भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान माझ्याकडून होत आहे. सुंदर असा आकाशी सारखा आकाशी प्रकाश चक्रावर पडलेला आहे. फक्त चांगले विचार, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे माझ्याकडून होत आहे. जर मी कोणाला दुखावलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागते अगदी मनापासून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव, माझे दोन्ही सक्षम हात भरभरून दान धर्म त्याद्वारे होत आहे. प्रत्येक अवयव माझा व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार प्रत्येक अवयवाचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन या. आपले रेकीचे गुरु, आध्यात्मिक गुरु, पवित्र आत्मा याच्याशी संबंधित हे चक्र
सातत्याने जर मला जाणीव होत नाही आहे की मी पवित्र आत्मा आहे, तर ते अडथळे माझ्या आज्ञाचक्रात तयार होत आहेत. आजपासून मी पवित्र आत्म्याचे खूप आभार मानत आहे. प्रत्येक क्षणाला माझ्या रेखी गुरूंचे खूप आभार. माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. कळत न कळत जर माझ्याकडनं माझ्या गुरूंविषयी काही झालं असेल, त्यांच्याविषयी जर वेगळं काही बोलल्या गेलं असेल, तर आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. सगळ्या गुरूंच्या प्रति कृतज्ञता. त्याद्वारे माझे आज्ञाचक्र गर्दनिळ्या प्रकाशामध्ये मला दिसायला लागलेले आहे. भविष्यातल्या संकल्पना माझ्या स्पष्ट होत आहे. या जगामध्ये येताना मी काहीही घेऊन आलेलो नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही आहे. घेऊन जाणार आहे फक्त चांगले आशीर्वाद, जे माझ्या गुरूंच्या कृपा आशीर्वादामुळे मला मिळत आहे. खूप आभार माझ्या सगळ्या गुरूंचे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांच्या बाबतीत जर मी काही चुकीचं वागले असेल, चुकीचं वागलो असेल, माझ्यामुळे जर त्यांना काही त्रास झाला असेल, तर त्या प्रत्येक अवयवाची मी माफी मागतो. याच्या पुढे मी खूप काळजी घेत आहे माझ्या प्रत्येक अवयवाची. त्याद्वारे सगळे अडथळे दूर होत आहेत. लख गर्दनिळा प्रकाश आज्ञाचक्रावर पडलेला आहे. खूप आभार आपल्या गुरूंचे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. पूर्ण शरणागती आपल्या गुरूंपुढे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता पूर्ण लक्ष सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. या ब्रह्मांडावर, ब्रह्मांडातील शक्तींवर माझा पूर्ण विश्वास. अनादी कालापासून, अनेक युगांपासून हे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडाचे खूप आभार. आत्तापर्यंत मला या ब्रह्मांडाची भाषा कळलेली नव्हती. त्या ब्रह्मांडाची भाषा आता मला पूर्ण कळालेली आहे. माझे विचार, त्यांच्यामध्ये जे अडथळे झाले होते गतकाळातील गोष्टींमुळे, फक्त माझ्या विचारांद्वारे आणि कृतींद्वारे माझी बुद्धी तेव्हा भ्रष्ट झालेली होती. माझ्या आपल्या लोकांबद्दल, भावनांबद्दल, आपल्या कृतींबद्दल, त्या सगळ्यांची मी खूप माफी मागते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. या ब्रह्मांडात असलेल्या विविध शक्ती, त्यांचे महत्त्व मला आत्ता कळत आहे, जे आत्तापर्यंत कळालेले नव्हते. त्यांच्यामुळे माझी बुद्धी एकदम उत्तमरित्या काम करत आहे. चांगल्या बुद्धिमत्तेचे, चांगल्या विचारांचे, चांगल्या मनाचे खूप आभार. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. सक्षम बुद्धिमत्ता, ज्याच्यामध्ये फक्त चांगलेच विचार आपण साठवायला हवे होते, पण गतकाळामध्ये काही गोष्टी घडल्या, परिस्थितीमुळे आपण वाईट विचारांना त्याच्यामध्ये जागा दिली, वाईट घटनांना त्याच्यामध्ये जागा दिली. त्या सगळ्या घटना आता धूसर झालेल्या आहेत. त्या सगळ्या वाईट विचारांना आपण तिलांजली दिलेली आहे.
I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. बघा हे जादुई शब्द, ह्या जादुई ओळी, त्याद्वारे या ब्रह्मांडाची सांकेतिक भाषा, त्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. एक दिव्य पांढरा प्रकाश जो आपल्याकडे येतोय, त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला बघा. या दिव्य पांढऱ्या प्रकाशामध्ये आपण न्हावून गेलेलो आहोत. या दिव्य वैश्विक शिवशक्तीचे खूप आभार माना या प्रार्थनेद्वारे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आत्तापर्यंत आयुष्यात बघा आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या प्रत्येकाचे आभार मानायचे. आपले आई बाबा, त्यांना जर कळत नकळत आपण दुखवलं असेल तर त्यांची माफी मागा. आय एम सॉरी, प्लीज forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आई वडिलांमुळे जे आपल्याला सुंदर नाती मिळालेली आहेत, बहीण भावंड, त्यांचे कुटुंबीय, त्यांना जर आपण कळत नकळत दुखवलं असेल तर त्यांची माफी मागा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आपले सासू सासरे, दीर नणंद, सगळे नातेवाईक, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे खूप आभार मानायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेला सक्षम जोडीदार, आपली मुले, त्यांना जर कळत नकळत आपण दुखावलं असेल तर त्यांची माफी मागा या सुंदर प्रार्थनेद्वारे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आपले मित्र मैत्रिणी, विविध नाते संबंध, या सगळ्यांचे आभार माना. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. कळत नकळत आपण सूक्ष्म जीवांना जर काही त्रास दिला असेल, मुंग्या, किडे, कुठलाही प्राणी, प्रत्येकाची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आपल्या स्वतःबद्दल जर आपण कधी नकारात्मक विचार केला असेल, आपल्या स्वतःची माफी मागायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे. या सुंदर वास्तूमध्ये जर आपल्याकडनं काही वेगळं बोललं गेलं असेल, त्या वास्तूला जर आपण दुखावलं असेल तर त्या वास्तू पुरुषाचे
माफी मागायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. वास्तूने मला फक्त भरभराट दिलेली आहे. चांगल्याच गोष्टी माझ्या वास्तूत घडत आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. प्रेमास्वरूप माझी वास्तू, या वास्तूवर माझं खूप प्रेम आहे. तिची मी माफी मागते. मला माफ कर हे सुंदर वास्तू. या वास्तूमधला कानाकोपरा मला खूप आवडतो. या वास्तूमधली प्रत्येक गोष्ट मी प्रेमपूर्वक आणलेली आहे. भरभरून प्रेमाचा वर्षाव या वास्तूमध्ये होत आहे. या वास्तूमध्ये प्रत्येकजण सुखी आहे. खूप आभार मानते मी माझ्या पवित्र वास्तूचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. चैतन्य रूपी, ओम रूपी, स्वस्तिक रूपी, त्रिशूल रूपी ऊर्जा भरभरून माझ्या वास्तूमधनं वाहत आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे आयुष्य खूप सुंदर आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहे. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी मी एकरूप होत आहे. शिवतत्वाशी जर माझ्याकडनं काही शंका आली असेल तर त्याची मी माफी मागते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या शिवशक्तीवर माझा पूर्ण विश्वास. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहे. माझ्याद्वारे इतरांना मिळत आहे. सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. माझ्याकडनं जर काही चुकलं असेल तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ऑल. आय लव्ह माय पीस फॅमिली. आय लव्ह माय रेकी मास्टर्स, ग्रँड मास्टर. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराजांवर माझा पूर्ण विश्वास. त्यांचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे.